आपण आता इथे सरसो का साग ही पंजाबी स्टाईलची भाजी बनवणार आहे. त्यासाठी आपण बघा मी तुम्हाला भाजी दाखवते. आपण भाज्या घेतल्या 3 प्रकारच्या. ही आहे सरसो म्हणजे राईची भाजी. ही थंडीच्या दिवसात ना खूप प्रमाणात येते. तर राई आपण धुवून चिरून घेतलेली आहे. थोडी खरखरीत पानं असतात राईची. दुसरी आहे बथुआ. बथुआ साग कसं आहे त्यावेळी ना सगळं भाज्यांच्या मध्ये पण ही भाजी येते आणि वेगळी शेती पण केली जाते. तिच्यावर ना असं हलकासा असा बारीक पानांची पिठूळ आणि वरती खरखरीत असं काहीतरी त्यावरती पावडर सारखी भाजी असते. आणि ती भाजी पण आपण चिरून घेतलेली आहे. धुवून साफ धुवा या भाज्या. याच्यामध्ये मातीचं प्रमाण जास्ती असतं. पालक घेतलेलं आहे आपण. ते इथे प्रमाण बघा. पालकच्या 2 जुड्या असतील तर आपण हे जे घेतलेले आहेत बथुआ आणि राई ही 1-1 जोडी घ्या. तर मक्के की रोटी बनवायसाठी आपण मोठी वाटी मक्याचं पीठ घेतलेलं आहे. 1 मोठी वाटी. जाडसर असतं पीठ, थोडं अगदी पातळ नसतं ते. आणि आता आपण गरम पाणी घेतलं आहे आणि गरम पाण्याने हे पीठ पळणार आहे. तर 1 ग्लास गरम पाणी घेतलं आणि पीठ पहिले थोडंसं भिजवून घेतलं आपण त्यात. आणि मग थोडं झाकून ठेवलं आणि त्याचा गोळा तयार करून घेतला. आणि आता आपण भाकरीच्या पिठाप्रमाणे लाटून घेणार आहे. भाकरीप्रमाणेच याला सुद्धा आपण वरून पाणी लावून घेतो. आता आपण दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेणार आहे भाकरी. आणि छान सुंदर रंग आलेला आहे भाकरीला. आता आपण दुसरी साईड पलटी करून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे आपली भाकरी दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून झालेली आहे. तर आता आपण जे साग बनवायचे त्याची तयारीला लागूया. मी रोहिणी भोये झणझण रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते. आज आपण सरसोची भाजी बनवतो म्हणजे मक्याची रोटी आणि सरसो का साग. तर तुम्हाला मी दाखवते कसं बनवायचं. बघूया आपण. पहिलं आपल्याला शिजायलाच ठेवायचं. पण याच्यात गरम पाणी टाकलं बघा. आपण थोडं पाणी नंतर टाकतो परत. थोडंच टाकलंय. स्वच्छ कापले आणि आता परत आपण धुवून घेतो. पहिले पण आम्ही धुतलेली. या 3 भाज्या आहेत. राई आणि पालक आणि बथुआ या 3 भाज्या आहेत. आपण बघा आता भाजी शिजायला लावलेली आहे. थोडंसं पाणी टाकलं आपण. थोडंसं पाव ग्लास काहीतरी पाणी आहे. नंतर आपण शिजायला परत म्हणजे पाणी टाकणार आहोत वरनं. जरा ते वरनं क्रश करून टाकायचं. लसूण अद्रक हे बघा. आलं, लसूण आणि मिरची ह्याचा क्रश आहे. आलं, लसूण आणि अर्धी मिरची. अर्ध आपण काढून ठेवलेलं आहे बाजूला. हे बघा तुम्हाला टाकताना दाखवते. हे क्रश आपण आता ते शिजवायला ठेवलेल्या भाजीमध्ये टाकतो. थोडं पहिले टाकतोय. नंतर आपण फोडणीत टाकणार आहोत. हे बघा लसूण, हे अद्रक टाकला. आता लसूण, मिरची. आपण 3 इंच आलं घेतलेलं, 10-15 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आणि 5 मिरच्या घेतलेल्या आणि हे सगळं बारीक बारीक चिरून ठेवलं होतं. त्याचं अर्ध प्रमाण जे आहे ना ते आपण पहिले टाकलं आणि अर्ध आपण नंतर फोडणीत टाकणार.
चांगलं घोटून घ्यायचं आणि मग आता आपण थोडं पाणी टाकतो याच्यामध्ये आणि झाकण बंद करून ठेवतोय. आपण कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या घेणार आहोत. आता आपण सरसो का साग जो करतो ना त्याच्यासाठी बघा हे आपण क्रश करून घेतले सगळं. ते आता फोडणीत टाकलं आपण. पहिला त्याच्यामध्ये टाकलंय आणि हे आपण फोडणीत टाकलाय. बघा कांदा टाकतोय आपण. आपण इथे 3 टेबलस्पून तूप घेतले. तूप चांगलं गरम झालं की बारीक क्रश केलेला कांदा आपण यात घालणार आहोत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घातली. चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. मग लसूण टाकतो आपण. मिरचीचा ठेचा टाकतोय आणि अद्रक टाकतोय. सगळं क्रश करून घेतोय आपण. आता छान तेलामध्ये परतून घेऊया सर्व. तेव्हा मग कोथिंबीर टाकतोय. स्वच्छ धुवून आणले आपण. आता आपण ही भाजी शिजून काढले ती टाकतोय. तुपाची फोडणी केली ना आपण. 2-3 चमचे आपण तूप टाकले. मीठ टाकतोय आपण. चवीनुसार मीठ टाक. आपण इथे 4 टेबलस्पून मक्याचं पीठ टाकून घेतलं. हे ना आपण मक्याचं पीठ आहे ते टाकतोय वरण. पुन्हा आपण 2 टेबलस्पून आणखीन पीठ टाकलं. कुकरमध्ये जे भाजी शिजवताना पाणी राहिलं होतं ते सुद्धा टाकून घेतलं. बघा आता आपण घुसळून घ्यायचं हे. आता आपलं सरसो का साग आणि मक्याची रोटी दोन्ही तयार आहे. त्याच्यावर आपण काय म्हणतात बटर काय बटर टाकू शकता. ट्रेडिशनल टाकू शकता. तर मग सफेद मक्खन किंवा तेल राईचं तेल टाकू शकता. बघा मिळून आलंय. हे बघा घोटून घ्यायचं चांगलं. चांगलं घोटून घ्यायचं. रवीने घोटलायचं चांगलं.
मस्त गरम गरम सरसों का साग आणि मक्की की रोटी आपण सर्व केले. सरसों का सागवर आपण मस्तपैकी बटर टाकलेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा, लाईक आणि हाईप करा.